तर आता हे कापड बघितल्यावर तुमच्याही मनात प्रश्न आला असेल की साधं तर कापड आहे किंवा मग कुठलीही आपली जी कपाटातली साडी आहे तर तिचा काय वापर करावा हे सुद्धा तुमच्या कळत नसेल, तुम्हाला लक्षात येत नसेल, तर आजचा व्हिडिओ खास आपल्या सर्वांसाठी. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी बॅग डिझाईन बघणार आहोत जी की झिरो इन्व्हेस्टमेंट म्हणजे कुठलाही खर्च न करता होणारी आहे. त्याच्यामध्ये कुठलीही झीप लागणार नाही, कुठलंही रनर नाही, अस्तर नाही, कुठल्याही प्रकारचं काही मटेरियल नाही. फक्त या 2 पीस पासून आज आपण ही आपली बॅग बनवणार आहोत. तर बघा, त्यासाठी मी 2 तुकडे घेतलेले आहेत आणि त्याचं माप 21 बाय 18.5 इंच आपण घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ह्याला आपल्याला जिथून 18.5 इंच आपले माप आहे तिथून आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यावरती मार्किंग करून घ्यायची. तर बघा, पण त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि छोटीशी कमेंट नक्की टाईप करा की ही आपली आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली. सो चला, तर बघा, जिथून आपण डबल फोल्ड केलं होतं तिथून आपल्याला बंद बाजूच्या साईडनी आडव्यामध्ये 3 इंच आणि तिथून खाली आपल्याला 5.5 इंचावरती मार्किंग करायची आणि त्याचा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि हा बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे. आणि त्यानंतर जी ओपन साईड आहे तिथून आपल्याला एक दीड इंचाची मार्किंग करायची. त्यानंतर तिथून खाली 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला अशा प्रकारे जी गोल आहे मार्किंग ती गोल मार्किंग करून घ्यायची आणि दोन्ही साईडनी गोल जशी मार्किंग केली तसं आपल्याला हे जे फॅब्रिक आहे तर ते कट करून घ्यायचं आहे. आणि त्याचप्रमाणे आजचा आपल्या थर्ड सिरीजमध्ये जी बॅग डिझाईन आहे तर ती खूप जास्त युजफुल आहे डेली लाईफमध्ये. खूप जास्त म्हणजे आपल्याला रोजच लागणारी ही गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हीही नक्की घरी ट्राय करून बघा. आणि ही फक्त साडीपासूनच नाही तर ती तुमची जुनी जी कुर्ती आहे, जी ती टॉप असतील तर त्याच्यातून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे ही ज्या बॅग आहे ती बनवू शकता. किंवा मग घरातील दुसरं काही वेस्ट कापड असेल त्याच्यातून सुद्धा ही अशा प्रकारे बॅग डिझाईन बनते. आणि ही बॅग डिझाईन सुद्धा टिकायला भरपूर दिवस टिकते आणि आपल्या सुद्धा दररोज उपयोगाची तर आहेच आणि दिसायला सुद्धा छान दिसते. आणि सध्याच्या कंडिशनमध्ये प्लास्टिकचा यूज न करता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरात ज्या बॅग्स आहेत तर त्या कापडी बॅग्स बनवून सुद्धा यूज करू शकता. आणि सेलिंगसाठी सुद्धा हा परफेक्ट ऑप्शन आहे. कारण की याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कमी आणि प्रॉफिट जर आपल्या मर्जीप्रमाणे आपल्याला, म्हणजेच की इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये थोडीच लागते आणि त्यानंतर प्रॉफिट सुद्धा कमीच आहे. पण त्या मानाने जी मेहनत घेत होता ती कमी मेहनतीत तुम्हाला एका दिवसात तुम्ही अशा भरपूर बॅग्स बनवून सेल करू शकता, जेणेकरून तुमचा इन्कम जे आहे सोर्स तर तो वाढेल. तर बघा, आपण जे कट केलं त्यानंतर जे कटिंगचे जे आपले तुकडे उरले तर ते आपल्याला टाकून द्यायचे नाहीत, ते आपण पुढे यूज करणार आहोत. आता बघा, इथे मी दोन्ही पीस आहेत ते ओपन करून घेते. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कुठेही आपण अस्तर लावणार नाही आहोत. त्याच्यामुळे आपल्याला इथं जे त्याची कटिंग केलेले जे आकार आहे तर त्याला फिनिशिंग देऊन घ्यायची. त्यासाठी हँडलच्या साईडने आणि ते जे गोल आकार आहे तिथून आपल्याला व्यवस्थितपणे डबल टिप देऊन, म्हणजेच की डबल फोल्ड करायचे आणि आतल्या साईडने पायपिंग करत ही जी दाबटीप आहे त्याच्यावर देऊन घ्यायची. तर बघा, अशा प्रकारे मी डबल फोल्ड करणार आहे आणि आपल्याला गोलाकार आकारामध्येच आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायची. आणि ही शिलाई देताना सुद्धा आकार आपला व्यवस्थित येईल याची सुद्धा नक्की काळजी घ्या. किंवा मग तुम्ही बिगिनर असाल तर त्याच्यासाठी तुम्ही वेगळी पट्टी घ्यायची. त्यानंतर ही अशी जी आपण ब्लाऊजला पायपिंग करतो तशा पद्धतीने पायपिंग करायची, जेणेकरून तुमचा जो आकार आहे तो चुकणार नाही आणि व्यवस्थितपणे आपली बॅग आहे ती फिनिशिंगसह रेडी होते. आणि तुम्ही अशा प्रकारे ज्या भरपूर गोष्टी आहेत ज्या घरीच झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये बनवू शकता. किंवा मग तुम्ही जर बॅग मेकिंगचं ट्राय करणार असाल किंवा तुम्हाला बॅग शिकायच्या असतील तर स्टार्टिंगला अशाच प्रकारे तुम्ही बॅग बनवायच्या आहेत. कारण की स्टार्टिंगला कुठलीही इन्व्हेस्टमेंट करणं हे आपल्यासाठी शक्य नसतं. किंवा मग जर आपल्याला ते काम जमलं नाही किंवा मग भविष्यात आपल्याला ते काम जरी जमलं तर जर करता आलं नाही तर ती आपली इन्व्हेस्टमेंट आहे तर ती वेस्ट होते. त्याच्यामुळे कुठल्याही घरातलं जे कापड असतील किंवा मग असे वेस्ट मटेरियल असतील तर ते यूज करून तुम्ही अशा प्रकारे बॅग डिझाईन आहेत त्या घरीच ट्राय करा. आणि जर तुम्हाला एकदा तुमचा कॉन्फिडन्स आला तेव्हा तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट आहे तर ती करायची आणि त्यानंतर तुमचा बिझनेस आहे तो चालू करायचा आहे. तर बघा, आपलं तिन्ही साईडनी इथं करून झालेलं आहे. तशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या पीसवर सुद्धा सेम सगळं फोल्ड आहे तर ते करून घ्यायचे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करायला विसरू नका. तर बघा, अशा पद्धतीने आपण जे दोन्ही पीस आहेत तर ते सरळ बाजूने एकावर एक ठेवून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला दोन्ही ह्याचे जे शोल्डर्स आहेत ते जॉईन करायचे आणि शोल्डर्स जॉईन करताना व्यवस्थितपणे 3 ते 4 टिपा देऊन घ्यायच्यात आणि अर्धा इंचावरती ह्या आपल्याला दोन्ही शिलाई आहेत ते देऊन घ्यायच्या आहेत.
तर अशाच पद्धतीने तुम्ही जर घरी बसल्या बसल्या काही काम करायचा विचार करत असाल तर हा आजची जी आपली सिरीज आहे तर त्यापैकी तुम्ही काही तुमच्यासाठी सुद्धा स्वतःसाठी काही बनवू शकता, तुमच्या नातेवाईकांसाठी बनवून देऊ शकता आणि घरात बसल्या बसल्या सुद्धा तुम्ही काहीतरी नवीन कला ही झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये जी कला आहे तर ती शिकून तुमचा चांगला जो प्रॉफिट आहे तर किंवा मग तुमचा भविष्यात जर तुम्ही विचार करणार असाल बिझनेसचा तर तीही तुम्ही आपल्या आपल्या घरातल्याच वस्तूंपासून प्रॅक्टिस करून तुम्ही पुढे चालू करू शकता. तर बघा अशा पद्धतीने मी इथं शोल्डर्स जॉईन केले आणि आता आपल्याला ती शोल्डर जॉईन करायच्या आधीच आपल्याला पॉकेट लावायचं होतं, पण आपण आता लावतोय. तर बघा जे 2 पीस आपले कट झालेले होते तर ते आपल्याला एकावरती एक ठेवून घ्यायची आणि त्याच्यावरती त्याला शिलाई द्यायची राऊंडमध्ये. त्यानंतर ती शिलाई दिल्यावर त्याच्यावरती कट्स देऊन घ्यायचे, ते उलटं करायचं आणि त्याच्यावरती सुद्धा दाब शिलाई देऊन घ्यायची आणि जे वरचं ओपन साईड आहे तर ते सुद्धा आतल्या साईडने डबल फोल्ड करायचं आणि अशा पद्धतीने हे आपलं पॉकेट आहे तर ते व्यवस्थितपणे फिनिशिंगसह रेडी होतं, जेणेकरून ते आतमध्ये स्टिच केल्यानंतर कुठेही धागेदोरे निघत नाही. तर बघा आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती मिळते किंवा मग तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी सुद्धा आपण काही टिप्स देत असतो. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच पद्धतीने आपण नेक्स्ट सुद्धा कोणते कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील तर ते सुद्धा मला कमेंट करायला विसरत जाऊ नका, कारण तुमच्याही कमेंट्स मी नेहमी वाचत असते. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओ खाली जास्तीत जास्त कमेंट करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत किंवा जे टेलरिंगचं काम करतात किंवा मग जे घरात बसून काही करतात त्यांच्यासोबतही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर बघा अशा पद्धतीने हे आतलं जे मटेरियल होतं तर ते मी स्टिच करून घेतलं व्यवस्थितपणे, वरच्या साईडने सुद्धा डबल फोल्ड केलं आणि याच्यावरती शिलाई देऊन घेतली आणि आता आपल्याला ही शिलाई दिल्यानंतर जो एक पीस आहे तर तो घ्यायचा आणि आतल्या साईडने आपल्याला व्यवस्थितपणे जी नेक आहे त्याच्यापासून थोडं खाली घ्यायचं, त्या अंतरावरती आपल्याला हे पॉकेट आहे ते अटॅच करून घ्यायचं आणि पॉकेट अटॅच करताना आपल्याला तिन्ही साईडनी जॉईन करून घ्यायचं. त्यानंतर आपलं फिनिशिंगसह जे आतलं पॉकेट आहे तर ते रेडी होतं. आणि आपल्यापैकीच बऱ्याच ताईंनी ना तुम्ही सगळ्यांनी मला व्हॉट्सअपवरती जे मेसेजेस केले त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि तुम्ही माझ्याकडनं थोडं का होईना माझ्याकडनं माझे व्हिडिओ बघून थोडंसं जरी स्टिचिंग केली, काहींनी बॅग्स बनवल्या त्याचे फोटो टाकले, ज्यांनी माझ्याकडनं बॅग मेकिंगची जी किट आहे तर ती घेतली होती त्यातनं सुद्धा खूप सुंदर सुंदर बॅगा बनवल्या तर त्याचे सुद्धा फोटो त्यांनी मला शेअर केलेत. तर ते खूप सुंदर तुमच्या सगळ्यांचे प्रयत्न होते आणि तुम्ही सुद्धा अशाच काहीतरी घरात बसल्या जर तुम्हाला करायचं असेल किंवा तुम्हाला कळत नसेल की काय घ्यावं आणि काय नाही तर त्याच्यासाठी आपली किट आहे ती ऑर्डर करू शकता. त्यासाठी आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि आपली किट घर बसल्या बुक करायची. तर बघा अशा पद्धतीने मी आतलं पॉकेट जॉईन केलं. त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तिन्ही साईडने आपल्याला एक अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवत व्यवस्थितपणे तिन्ही साईडने शिलाई देऊन घ्यायची. आणि तुम्ही सर्वांनी जे मला फोटो पाठवले, जे बॅग जे बनवले आहेत त्याचे फोटो टाकले ते खरंच खूप सुंदर होते. त्यासाठी तुमचं जे कौतुक आहे ते करावं तितकंच कमी. पण काहींना जे अडचणी येतात की आम्ही ना बॅग तर बनवून घेतल्या पण आम्हाला मार्केटिंग कसं करावं, ह्या विकायच्या कशा किंवा ही बॅग्स कितीला द्यायची, हे असे भरपूर सारे प्रश्न आहेत. जर तुम्हाला असे काही प्रश्न पडत असतील तर आपल्या व्हिडिओ खाली नक्की विचारा. लवकरात लवकर आपण त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ नक्की घेऊन येऊ की बॅगचं जी मटेरियलचं जी कॉस्ट आहे किंवा मग बॅगची जी कॉस्ट आहे ती कशी ठरवायची किंवा मग मार्केटिंग कशी करायची यासाठी सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओ खाली एक व्हिडिओला लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि एक कमेंट करायची आहे, जेणेकरून आपला तो व्हिडिओ आहे तो सुद्धा लवकरात लवकर येईल. तर बघा आता आपण तिन्ही साईडने जॉईन केलं. त्यानंतर 2-2 इंचांचे बॉक्स आपल्याला काढून घ्यायचे, त्यानंतर ते कट करायचे. दोन्ही साईडने आपल्याला त्याला बॉक्स आहे ते जॉईन करायचे आणि व्यवस्थितपणे 2 ते 3 शिलाई देऊन घ्यायच्या. आणि ही जी बॅग आहे म्हणजेच की भाजीची पिशवी आहे तर ती आपल्याला सरळ करून घ्यायची आणि अशाच पद्धतीने तुमची जी भाजीची पिशवी आहे ती रेडी होते. आणि अशाच पद्धतीने तुम्ही खूप साऱ्या आयडियाज आहेत त्या आपल्या व्हिडिओवरती चॅनलवरती बघणार आहात. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुम्ही तुमच्या बिझनेससाठी तुम्हाला कोणते कोणते प्रश्न आहेत किंवा मग तुम्हाला कळत नसेल तर तेही मला नक्की विचारा. मी नक्कीच त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल. तर आत्ताच तुम्हाला पडलेले प्रश्न हे कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. आणि अशाच पद्धतीने जर तुम्हाला अजूनही व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. आणि अशाच पद्धतीने आपली आजची ही जी भाजीची पिशवी आहे तर ती 0 कॉस्टमध्ये विदाऊट झीप, विदाऊट रनर, विदाऊट अस्तरची रेडी झालेली आहे. तुम्हाला ही कशी वाटली हे देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
आणि नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा आपल्या लवकरात लवकर येईल. सो ही बॅग कशी झाली मला जर तुम्ही स्टिच केल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.